पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 10 स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा महापालिकेच्या पहिल्या सभेत गेल्या फेब्रुवारीत होणं अपेक्षित होतं, पण ती कालच्या 13 मार्चच्या दुसऱ्या सभेतही झाली नाही. त्यामुळे आता ती एप्रिलपर्यंत पुढे गेली. 10 पैकी विरोधी पक्ष राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील तिघांची नावे 4 मार्चच्या मुदतीत दिली, पण सत्ताधारी भाजपला ती देता आली नाही. त्यांच्यामुळे काल स्वीकृत नगरसेवकांची घोषणा झाली नाही. शिस्तप्रिय पक्ष भाजपात या नियुक्तीचा घोळ का झाला, त्यावर एकमत का होऊ शकलं नाही, हे या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आपला आवाज. यावर्षी 15 जानेवारी रोजी राज्यातील महापालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी स्वीकृत सदस्यही निवडले गेले. दुसरीकडे ते पिंपरी चिंचवड महापालिकेत मात्र रखडले आहेत. 7 जणांच्या नावावर सत्ताधारी भाजपाचे एकमत न झाल्याने गेल्या महिन्याच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणारी ही घोषणा काल 13 मार्चच्या सभेतही झाली नाही. त्याचा फटका मात्र राष्ट्रवादीला बसला, कारण त्यांच्या 3 सदस्यांची नावे आयुक्तांना 4 मार्च रोजीच मुदतीत देण्यात आली होती, पण सत्ताधारी भाजपची ती न आल्याने काल स्वीकृतीची घोषणाच झाली नाही, कारण हा विषय स्थगित केला गेला. प्रदेशाध्यक्षांचा ग्रीन सिग्नल न मिळाल्याने भाजपाची स्वीकृतीची यादी खोळंबल्याचे समजले. त्याला शहर भाजप व त्यांचे कारभारीच कारणीभूत म्हणावे लागतील, कारण त्यांनी ही यादी वेळेत तयार केली नाही. त्यांचे त्यावर एकमतच झालं नाही. परिणामी ती आयुक्तांना मुदतीस देण्यात ते असमर्थ ठरले. परिणामी प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कारकिर्दीत होणाऱ्या या नियुक्त्या आता नवे येणारे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या काळात पुढील महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे निवडणुकीत उमेदवारीसाठी जेवढी चुरस दिसली नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक स्वीकृतकर्ता भाजपात ती दिसल्याने ही नियुक्ती करणे त्यांना कठीणच गेले. त्यात कोणाला संधी द्यायची यावर एकमत न झाल्याने त्यामुळे आणखी विलंब झाला. भाजपच्याच गोटातून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पिंपरी चिंचवड व भोसरी या 3 विधानसभा मतदारसंघनिहाय 3-2-2 असा स्वीकृतचा फॉर्म्युला प्रथम ठरला होता. मात्र त्यावर एकमत न झाल्याने शहरातील पक्षाचे आमदार निहाय कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यावर चर्चा झाली. त्यात चिंचवडला सर्वाधिक 3 तर 2-2 भोसरी पिंपरी असा मार्ग काढला गेला. मात्र 7 पैकी 3 जुन्या एकनिष्ठांना स्वीकृत करायचे असल्याने ते कोण व कसे निवडायचे यावरून पुन्हा कथाकूट झाला. त्यातील 2 नावावर एकमत न झाल्याने बाकीच्या 5 जणांची नियुक्ती खोळंबली. त्यातून भाजपची ही यादीच रखडली. दरम्यान 3 जुन्या भाजपातील दोघांनी पक्षाच्या राज्यातील 2 कॅबिनेट मंत्र्यापर्यंत यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यात एक माजी उपमहापौर आहेत. त्यातून या 2 मंत्री समर्थकांना ही संधी मिळणार असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. स्वीकृतच्या या घोळातून सत्ताधारी भाजपचा रिमोट कंट्रोल हा शहरात नाही तर मुंबईत असल्याला व शहराचे काही निर्णय हे शहर कारभारी नाही तर या रिमोटद्वारे होत असल्याला मात्र दिजोरा मिळाला. स्वीकृतची ही घोषणा रखडल्याने प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी निराश झाला, कारण त्यांनी आपल्या कोट्यातील 3 नावे वेळेत देऊनही, तसेच हा विषय कालच्या सभेच्या विषयपत्रिकेवर असूनही तो भाजपची ही यादी न आल्याने स्थगित ठेवला गेला. परिणामी त्यांच्या होणाऱ्या 3 स्वीकृत नगरसेवकांना काम करण्याची संधी तेवढा काळ पुढे गेली. दुसरीकडे राष्ट्रवादीप्रमाणेच राजकीय व्यक्तींचीच स्वीकृत म्हणून भाजपाही वर्णी लावण्याची दाट शक्यता आहे. त्यातून यापदी विविध सामाजिक क्षेत्रातील जाणकार पात्र अराजकीय व्यक्ती डावलल्याच जाणार आहेत. स्वीकृत नियुक्तीच्या या मोठ्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं
तेथे डॉक्टर, वकील, प्राध्यापक, निवृत्त अधिकारी अशांची नियुक्ती करावी असा नियम असूनही त्यातून सर्वच राजकीय पक्ष कशी पळवाट काढतात याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट करून कळवा. तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज, हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.